उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 6 दिवस उलटलेत तरी त्या दुर्घटनेसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकर यांनी दादांच्या मृत्यूसंदर्भात घातपात झाला का असा सवाल उपस्थित केलाय आणि त्यानंतर आता विरोधकांनीही या अपघाताबाबत भुवया उंचावल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जस्टिस लोया प्रकरणाचा दाखला देत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात असा प्रश्न विचारला, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि चौकशीची मागणी केली आहे। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे। ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है। या अनुषंगानं सरकारनं तातडीनं खुलासा करणं आवश्यक आहे। माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे, मात्र आपले मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत। जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगानं दाखवण्यात जाणं आवश्यक आहे। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आता राऊतांनी केली आहे। जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये मौत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहाँ है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए। तर विरोधकांकडून दादांच्या मृत्यूबाबत सवाल विचारले जात असतानाच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चौकशी सुरू आहे असं सांगितलंय। तर जस्टिस लोया मृत्यूची आठवण काढणाऱ्या संजय राऊतांना भाजप खासदार उज्ज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली। त्या विभागाचे मंत्री केंद्रीय मंत्री नायडू, त्याचबरोबर ती मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा या वतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं। तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी काय म्हणतात याबद्दल तेही पाहूया। आमचा प्रश्न तो दूध का दूध पाणी का पाणी कोण तोंडावर पडेल हा मोहोळ साहेब नाहीच आहे। आमचे साधे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची तरतूद नसेल समजा अशा प्रकरणात, तर अधिवेशन काळामध्ये जे 1 महिन्याचं अधिवेशन आहे त्यात पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आपण मांडतो, ती परंपरा आहे। त्यापेक्षा शोक प्रस्ताव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ यावर विशेष चर्चासत्र घडवून आणावं अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।